राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानदेश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यापुढे दुष्काळ फक्त पाठ्यपुस्तकांमध्येच वाचण्यासाठी मिळेल. मानदेशातील शेतकरी सुखी समृद्ध होण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे आमदार असताना त्यांची भूमिका तालुक्याला पाणी देण्यासाठी होती. त्यामुळे खानापूर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न निकाली लागण्याचे खऱ्या अर्थाने काम झाल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिघंचित व्यक्त केली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सम्राट महाडिक, राजेंद्र अण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आटपाडीत लवकर सकाळीच हजेरी लावली. देशमुख बँकेच्या मुख्य शाखेत भेट देऊन बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी आहे. शेतकऱ्यांना बागायत पीक घेण्याची सोय झाली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना परंपरागत शैक्षणिक शिक्षणाचं कौशल्य दिलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी विविध योजना सुरू केल्यात. आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना चालू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. आटपाडी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री मार्ग काढून निकाली लावण्याचा प्रश्न करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. देशात मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते बोलताना म्हणाले, काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात. हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणुकांचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, असं जयंत पाटील म्हणाले. जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. मत चोरीचे अनेक प्रकार देशात आणि राज्यात उघड होत आहेत. निवडणूक आयोगाचं वर्तन भाजपाच्या सोयीचं आहे. आमचे आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा, ही मागणी आमची आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. मत चोरीचा आरोपाचा हा गोंधळ सुरू असताना आता एक नवीन कायदा आणत आहेत. त्यात मंत्री अटक असल्यास 30 दिवसानंतर त्यांना पदावरून काढून टाकलं जाणार. हा रोख विरोधी पक्षातील नेत्यांवर असणारा हे स्पष्ट आहे, असंही जयंत पाटील म्हणालेत. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेवर पडळकर काय उत्तर देणार याकडे देखील आता लक्ष लागले. मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे, असं या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगली टीका केली आहे. सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, माझ्या पांडुरंगाला मटण चालतं असं एक विधान आलं, मात्र आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालतंय असं तुमचा असा कोणता देव आहे असं म्हणता, मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा, त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल, असं ते म्हणाले. आज वारकऱ्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधाने केली जात आहेत का? आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही, अशा शब्दात त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जनाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. आगमन व विसर्जन मार्गावरील मुख्य रस्ते पॅचवर्क करण्याबरोबर स्वच्छतेवर देखील भर दिलाय. महापालिका क्षेत्रात 36 कृत्रिम कुंड, 25 मूर्तिदान केंद्र तर 11 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन ठिकाणी निश्चित केली आहेत. याबरोबर 29 CCTVचा वॉच राहणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. महापालिका क्षेत्रात 2 दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, महापालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. आगमन व विसर्जन मार्गावरील महापालिका क्षेत्रातील 36 मुख्य रस्त्यांच्या पॅचवर्कचं काम सुरू केले. काही ठिकाणी काम पूर्ण झाले, उर्वरित काम 2 दिवसात पूर्ण होईल. तात्पुरत्या स्वरूपात मुर्मीकरणाचं पॅचवर्क केलं जाते. काही रस्त्यांवर झाडांच्या फांद्या अडथळा निर्माण करतात, त्या फांद्या हटवण्याचं काम सुरू आहे. विसर्जनासाठी 36 कृत्रिम कुंड, 25 मूर्तिदान तर 11 ठिकाणी नैसर्गिक केंद्र आहेत. या ठिकाणी 252 कर्मचारी काम करणार आहेत. सरकारी घाट, कृष्णा घाट आदी विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत लाईटची पुरेशी व्यवस्था देखील केली आहे. अग्निशामक विभागाचे कर्मचारी देखील सांगली व मिरजेच्या नदीकाठी तैनात असणार आहेत. स्वच्छतेवर देखील भर दिला गेलाय. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरू केली होती. त्यानुसार 595 अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी 59 मंडळांना परवानगी दिली असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. सांगली शहरातील स्फूर्ती चौक परिसरात मध्यरात्री 3 चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वर्दळ असणाऱ्या चौकातील कॉर्नर पान छपरीचा दरवाजा उचकटून आतील 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
तत्पूर्वी शिवमंदिरात चोरट्यांनी प्रवेश करून तिथे चोरीचा प्रयत्न केला. याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालाय. पान शॉपचे फिरोज पखाली यांनी विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली. दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. काल मध्यरात्री 3 चोरटे एका दुचाकीवरून स्फूर्ती चौकात आले. त्याचवेळी पोलिसांची गस्तीची गाडी सुद्धा त्या ठिकाणी आली होती. चोरट्यांनी पोलीस गाडी पाहिल्यानंतर दबात धरून बसले. त्यानंतर चोरट्यांनी शिवमंदिरात प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारावरून उडी मारून एक चोरटा आत गेला. त्या ठिकाणी त्याच्या हाताला काही लागलं नाही. पहाटे 4च्या सुमारास चौकातील कॉर्नर पान टपरीजवळ चोरटे आले. त्यांनी टपरीच्या दरवाजाचा कोयंडा मोडण्याचा प्रयत्न केला. तो अपयशस्वी झाल्याने त्यांनी कटावणीने दरवाजाच उचकटला. चोरट्यांनी आत शिरून सिगारेट, सेंट, घड्याळे, गॉगल आणि रोकड असा 30,000चा मुद्देमाल लंपास केलाय. चोरीचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. जिल्ह्यात सोमवारी पावसाने उघडीप दिली. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी कोयना धरणातील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी 18,900 क्युसेकने पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलाय. चांदोलीतील विसर्ग बंद करण्यात आला असून विद्युतगृहातून 1,630 विसर्ग कायम ठेवण्यात आलाय. पुराचं पाणी पात्रात गेले असून कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात वाढणार असल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली असली तरी काही भागात रिमझिम सरी बरसत आहेत. धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली, परंतु कोयना धरणात 101 TMC पाणीसाठा झालाय. तो नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे 1 फुटावरून 2 फुटापर्यंत उघडण्यात आलेत. नदीपात्रात 16,800 आणि विद्युतगृहातून 2,100 क्युसेक असं मिळून 18,900 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी वाढ होण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. चांदोली धरणात 31.99 TMC पाणीसाठा झालाय. पावसाने उघडीप घेतल्याने धरणातून सोमवार दुपारपासून विसर्ग बंद करण्यात आलाय. विद्युतगृहातून अवघा 1,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी स्थिर राहणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्यपदी आमदार सुधीर गाडगीळ यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार गाडगीळ यांच्या नियुक्तीचं लेखी पत्र देण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानसभेच्या एका सदस्याची नेमणूक केली जाते. त्यानुसार आमदार गाडगीळ यांची अध्यक्ष नार्वेकर यांनी नियुक्ती केली. त्या संदर्भातील अध्यादेश आज विधिमंडळ सचिवालयातर्फे त्यांना देण्यात आलाय. याबद्दल आमदार गाडगीळ म्हणाले, महान शैक्षणिक परंपरा असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य म्हणून काम करण्याची मला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी संधी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. शिवाजी विद्यापीठ क्षेत्र तसेच सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने मी अधिसभेचा सदस्य म्हणून यथाशक्ती प्रयत्न करेन. शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली आहे. कांचनपूर येथील ग्रामीण रस्ता पावसामुळे संपूर्ण चिखलमय असून या रस्त्यावरूनच शाळेचे लहान मुलं मुली ये-जा करत आहेत. शेतात जाणारी वाहने आणि शेतकऱ्यांना या चिखलातूनच अनेक वर्षांपासून ये-जा करावी लागते. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना, शाळकरी मुलांना, महिलांना या चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय. अनेक जण या चिखलात गाडी घसरून अपघातही झालेत. शासनाकडे वारंवार कांचनपूर येथील नागरिकांनी या रस्त्याचं डांबरीकरण करून मिळावं अशी मागणी केलेली आहे. मिरज तालुक्याचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली असून DPC म्हणून 30 लाख मंजूर झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण अद्याप कोणत्याही पद्धतीचं या रस्त्याबाबत कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये आणि संबंधित नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांच्याबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी रस्त्याबाबत सर्व माहिती त्यांना दिली. लवकरच या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आज कांचनपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. तातडीने शासनाने या मागणीचं गांभीर्य ओळखून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका देशातील डर्बन येथे होणाऱ्या 60 वर्षांवरील 20व्या आंतरराष्ट्रीय मास्टर अँड गुडविल सॉकर फेस्टिवल 2025 स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघात अभय मोरे यांची निवड झाली आहे. 28 ते 30 ऑगस्ट रोजी या स्पर्धा होतील. या स्पर्धेमध्ये भारताबरोबरच साऊथ आफ्रिका, UAE, मलेशिया, कतार, मॉरिशियस, सौदी अरेबिया, UK, सिंगापूर, इटली, कॅनडा, श्रीलंका, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया असे एकूण 14 देशांचे संघ भाग घेतील. सदरच्या स्पर्धा
मोझेस मोव्हिदा या क्रीडांगणावर पार पडतील. भारतीय संघात सांगलीचे जावई आणि पुणे येथील स्थायिक सतीश पटेल यांच्याबरोबरच कलकत्ता, केरळ, नागालँड, ओरिसा राज्यातील खेळाडू भाग घेतील. ते कोल्हापूरमधील दी न्यू कॉलेज आणि शिवाजी तरुण मंडळाचे तसेच सांगलीतील एन्जॉय क्लबचे माजी फुटबॉल खेळाडू आहेत. या कामी त्यांना सांगली येथील एस्थिर अकॅडमीचे संतोष शिंदे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे.